मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, भाजप कोर कमिटीची रात्री बैठक पार पडली आहे। फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे। बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, राजा मुंडे आदी मान्यवर या बैठकीकरता उपस्थित होते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत नेमके कोणते मुद्दे शीर्षस्थानी? निश्चितच लागवी सध्या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महामंडळाचं वाटप आहे ते 1.5 वर्ष सरकारला येऊन लोटलं तरी अद्याप बाकी आहे। या संदर्भातील प्राथमिक चर्चा आहे ती पुन्हा आता झालेली आहे। मात्र सर्वात महत्त्वाची चर्चा होती ती म्हणजे राज्यात सुरू असलेल्या SIR अभियानासंदर्भात। SIR मध्ये बऱ्याच ठिकाणी अनेक तक्रारी समोर येत असल्याची माहिती आहे ती पक्ष संघटनेला आली होती। या संदर्भातील सविस्तर माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकंदरीत मुख्यमंत्र्यांसमोर सादर केली आणि सर्वच मंत्री आणि कोर कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी यावरती चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे SIR ला घेऊन येत्या काळामध्ये भाजप अधिक आक्रमक होताना पाहायला मिळेल। इतकंच नाही तर पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांबाबत काल पश्चिम महाराष्ट्राची बैठक झालेली होती। यामध्ये नोंदणीमध्ये कुठेतरी सदस्य कमी होत असल्याची जो प्रकार आहे तो समोर आला होता। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कानही टोचलेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री थेट आता कुठेतरी आपल्याला संबंधित ठिकाणचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत त्यांच्याशी बातचीत करताना पाहायला मिळू शकतात। आणि संघटनात्मक बांधणी अर्थातच भाजपला नंबर 1 चा पक्ष कायम ठेवण्यासाठी पुढील काळामध्ये कशा प्रकारची वाटचाल असावी आणि उरलेल्या विधान परिषदेच्या रिक्त जागा आहे या संदर्भात देखील कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।